धुळे लोकसभेसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। काल प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज धुळे शहरातल्या तंत्रनिकेतन विद्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचं वाटप करण्यात येणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात 1704 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। मतदान केंद्रावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। लोकसभा मतदारसंघासाठी उद्याला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। 5व्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचं वाटप करण्यात येतं आणि धुळे शहरातील तंत्रनिकेतन विद्यालयाच्या परिसरात आता आपण आहोत आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांना साहित्याचं वितरण जे आहे ते आता करण्यात येणार आहे। यासाठी यंत्रणा जी आहे ती सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। 5व्या टप्प्याचं मतदान प्रक्रिया जी आहे ती उद्या पार पडणार आहे आणि काल प्रचार तोफा थंडावल्याच्या नंतर आता मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांना साहित्यांचं वाटप करण्यात येणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 1704 मतदान केंद्र असणार आहेत, तर त्यासोबतच केरळ, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातील पोलिसांचा बंदोबस्त देखील मतदान केंद्रांवरती पाहायला मिळणार आहे। मतदान साहित्यांचं वाटप करण्याच्या पार्श्वभूमीवरती तंत्रनिकेतन विद्यालयामध्ये या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गर्दी आता होण्यास सुरुवात झाली आहे आणि विविध भागातून कर्मचारी या ठिकाणी येतील आणि त्यांना साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत साहित्यांचं वाटप होईल आणि कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत पोहोचतील आणि उद्याला सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्याला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी तयारी आता जी आहे ती जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात आपण जर बघितलं डॉक्टर सुभाष वांबरे आणि डॉक्टर शोभा बादशाह यांच्यामध्ये सरळ लढत होणार असल्याचं देखील चित्र स्पष्ट आहे आणि त्यासोबतच 18 उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। त्याच्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। किती टक्के मतदान होतं, मतदारांचा कौल कोणाकडे जातो आणि कोणत्या सगळ्याच उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीत उद्याला बंद होणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।